समिती आणि दिगंबर जैन म्हणून कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित 46व्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये व्याख्यानी म्हणून सहभागी होताना मला विशेष आनंद होतोय. माझी ओळख करून दिलेली आहे. मी डॉक्टर मनीषा भोसकर. मी आयुर्वेद कन्सल्टंट आणि काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. गेली 20 वर्ष उपरी या ठिकाणी मी वैद्यकीय व्यवसाय करते. व्याख्यानाला बाहेर पडण्याचं कारण म्हणजे व्याख्यान हे माझं पॅशन आहे आणि या पॅशनच्या निमित्ताने मी बऱ्याच ठिकाणी जात असते. बऱ्याच वयोगटातल्या लोकांसमोर मी बोलत असते. पण मला पर्सनली तुमच्या एज ग्रुप समोर म्हणजे 15 ते 25 या वयोगटातील मुलामुलींसमोर बोलायला खूप जास्त आवडतं. याचं कारण म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, मातीला आकार देता येतो पण एकदा का त्याचा माठ तयार झाला की आपण त्याला आकार देऊ शकत नाही. तुम्ही अजून मातीचा गोळा आहात असं मी समजते. तुमचा माठ तयार झाला नाही असं मी गृहीत धरते. ऑलरेडी तुमच्या आयुष्याला घडवण्याचं काम, तुमच्या जीवनाला आकार देण्याचं काम तुमचे आई वडील, तुमचे शिक्षक करतच आहेत. त्यामध्ये अजून थोडं व्हॅल्यू ॲडिशनचं काम आज मी करणार आहे आणि अतिशय चांगली संधी मला दिल्याबद्दल मी सुरुवातीलाच वीर सेवा दलाचे आणि जैन बोर्डिंग कमिटीचे मनापासून आभार मानते. फार काही फॉर्मॅलिटीजमध्ये मी अडकणार नाही. या व्याख्यानाचा कालावधी विषय तरी माहिती आहे, आयुष्य घडवताना. व्याख्यानाचा कालावधी साधारण 1 तास आहे. तुम्हाला कंटाळा आला तर मला काहीतरी सिग्नल द्या, म्हणजे मला समजेल की मला थांबायचं आहे. अदरवाईज मी दिवसभर बोलू शकते. सो आयुष्य घडवताना या विषयावर बोलत असताना मला तुम्हा सगळ्यांना विचारायचं आहे, तुमच्यापैकी किती जणांना तुमचं आयुष्य घडवायचं आहे आणि आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे? काय प्रश्न विचारता? या वयामध्ये म्हणा किंवा प्रत्येक वयामध्ये म्हणा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं असं वाटतच असतं, राईट? सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस? काय केलं म्हणजे तुम्ही स्वतःला यशस्वी समजणार आहात? काय केलं म्हणजे तुमचं आयुष्य घडलं असं तुम्ही समजणार आहात? आणि पटापटा उत्तर द्या, कारण माझं व्याख्यान हे मोनोटोनस नसतं. त्या मी आले तासभर बोलले गेले असं काही होणार नाहीये. तुम्ही उत्तरं दिला तर मला बोलायला मजा येईल आणि तुम्हाला सुद्धा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील. इथं कोणी तुम्हाला जज करणार नाहीये, तुम्ही उत्तर असं का दिलं तसं का दिलं, तुमचे कोणी मार्क वगैरे कमी जास्त करणार नाहीये. बिनधास्त बोला. नेतृत्व प्रशिक्षण शिबिरामध्ये तुम्ही आलेला आहात, तुम्हाला लीड करायचंय तुमच्या आयुष्याला, तुम्हाला लोकांना लीड करायचंय आणि लोकांना लीड करायचं असेल तर तुम्हाला पटकन उत्तरं देता आली पाहिजे. तर व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस? काय तुम्ही आयुष्यामध्ये असं केलं तर तुम्ही स्वतःला यशस्वी समजणार आहात? काय वाटतंय? येस, राईट, व्हेरी नाईस. अजून? आरोग्य, हार्डवर्क केल्यानंतर तू स्वतःला यशस्वी समजणार, राईट? ओके. अजून काय केलं म्हणजे मी यशस्वी झालो असं तुम्ही समजणार आहात? लहानपणापासून आपल्याला काय शिकवलंय, काय प्रोग्राम केले? तू भरपूर शिक, भरपूर मार्क मिळव, चांगल्या ठिकाणी तुझं ऍडमिशन होऊ दे, चांगल्या पगाराची मोठ्या पॅकेजची नोकरी मिळव, क्रोअर्सनी तुझा टर्नओव्हर असू दे, गाडी बंगला नोकर चाकर हे सगळं तुझ्याकडे असू दे, म्हणजे तू आयुष्यामध्ये यशस्वी झाला, राईट? काय शिकवलं जातं? लहानपणापासून हे शिकवलं जातं ना. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे, समजा तुम्ही घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे भरपूर मार्क मिळवले, चांगली ऍडमिशन मिळवली, लाखाचं पॅकेज मिळवलं, पण हे सगळं करता करता तुमचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आणि वयाच्या 25व्या वर्षी डायबिटीस सुरू झाला, तर तुम्ही यशस्वी झालात असं समजायचं का? अहो, पॅकेज आहे की कोट्यावधीचं, समजेल की? ओके. समजा तुम्ही खूप मोठ्या पदावर गेला, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे अगदी CEO बनलेला आहात, परदेशामध्ये इकडे तिकडे फिरताय आणि खूप महत्त्वाच्या पदावर तुम्ही आहात, पण तुमचं मानसिक स्वास्थ्य ढासळलंय, मेंटली कोलॅप्स झालाय, डिप्रेशनमध्ये गेलाय, तुम्हाला आयुष्य जगावंसच वाटत नाहीये, तर तुम्ही यशस्वी झालात असं समजायचं का? अहो, CEO झालात ना, काय उपयोग नाही. ओके.
आता समजा तुम्ही खूप नावलौकिक मिळवला, पैसा मिळवला, प्रसिद्धी मिळवली, मान सन्मान मिळवला, प्रचंड पैसा मिळवलाय, पण तुमचे नातेसंबंध कोलॅप्स झालेले आहेत, 2 कोटीचा महल बांधला पण तुमच्याशी घरात बोलायलाच कोणी तयार नाही आहे, तर तुम्ही यशस्वी झालात असं समजायचं का? मला यशस्वी व्हायचं आहे असं म्हणत असताना यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय याची डेफिनेशन मला माहिती असली पाहिजे. सक्सेस इज अ बॅलन्स. बॅलन्स इन व्हॉट? फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, रिलेशनशिप अँड करिअर. या 4 गोष्टींचा बॅलन्स जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये साधता तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी झालात असं म्हणता येऊ शकतं. एखादी इमारत बांधत असताना 4 कॉलम्स आपण उभे करतो आणि त्यावर ती इमारत उभी राहत असते. आपल्या आयुष्याचे सुद्धा हे 4 कॉलम्स आहेत, हे फाउंडेशन आहे. हे फाउंडेशन स्ट्रॉंग असेल तर आयुष्याची इमारत कितीही मोठी, कितीही उंच झाली तर ती टिकणार आहे. आणि यातला एक जरी कॉलम वीक राहिला तर तुम्ही कितीही मोठी इमारत बांधलात तर ती इमारत ढासळणार आहे. त्यामुळं 15 ते 25 या वयोगटामध्ये तुम्हाला पहिलं काम करायचं आहे, तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करायचं आहे. त्यामध्ये फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, रिलेशनशिप आणि करिअर या 4ही गोष्टी येणार आहेत. मग असं बॅलन्स्ड लाईफ जर मला जगायचं असेल आणि मग मला यशस्वी व्हायचं असेल तर मग मला काय करायला पाहिजे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर त्यातला पहिला नियम आहे, पहिली स्टेप आहे गोल सेटिंग. बिफोर यू स्टार्ट प्लॅन वेअर यू वॉन्ट टू गो. मला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे याचं परफेक्ट पिक्चर, क्रिस्टल क्लिअर इमेज माझ्या मनामध्ये तयार असली पाहिजे. बघा 2 गाड्या आहेत, एक नॅनो आहे आणि एक मर्सिडीज आहे. कोणत्या गाडीची ताकद जास्त? कोणत्या गाडीची पॉवर स्पीड जास्त? नक्की? नो डाऊट. समजा या दोन्ही गाड्यांना घाटातला वळणावळणाचा रस्ता पार करून वरती पोहोचायचंय, कोणती गाडी आधी पोहोचेल? इट्स नॉट अ ट्रिकी क्वेश्चन, साधा प्रश्न आहे. नॅनो का पोहोचेल? पॉवर स्पीड मर्सिडीजच जास्त आहे हो. मर्सिडीजच पोहोचणार आहे. माझं टेक्निकल नॉलेज काही फार स्ट्रॉंग नाही पण मर्सिडीजच वर पोहोचणार आहे. खरा प्रश्न पुढे आहे, वरती गेल्यानंतर जंगलामध्ये कुठं पोहोचायचं आहे हे नॅनोला माहिती आहे पण मर्सिडीजला माहिती नाही आहे. आता कोण पोहोचणार? राईट. हे उदाहरण मी काय सांगते, आपल्या खास करून जैन समाजामध्ये बरेच मुलं, बऱ्याच मुली अशा आहेत ज्यांच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, प्रचंड क्षमता आहे, हार्डवर्क करण्याची तयारी आहे, खूप पोटेन्शियल आहे, पण नक्की काय करायचं हेच माहीत नाही. त्यामुळे ही मुलं मागं पडतात. या उलट इतर ठिकाणी मुलांच्याकडे फार काही टॅलेंट नसतं पण नेमकं काय करायचं हे त्यांना माहिती असतं, त्यामुळे ते आयुष्यात यशस्वी होतात. त्यामुळे मला आयुष्यात नेमकं काय करायचं हे मला माहिती असलं पाहिजे. अमेरिकेमधल्या येल नावाच्या युनिव्हर्सिटीने खूप सुंदर सर्वे केलाय. जगभरातल्या लोकांचा इंटरव्ह्यू घेऊन हा सर्वे केलाय. हा सर्वे असा सांगतो की विद्यार्थ्यांच्यासाठी केलेला हा सर्वे आहे. जगातल्या 83% विद्यार्थ्यांना आयुष्यात नेमकं काय करायचं हेच माहिती नाही. चला नेतृत्व प्रशिक्षण शिबिरला बोलवले तर जाऊया, 2 दिवस असेच जातात. आई वडील ह्या कॉलेजला जा म्हणतात तर जाऊया. 83% लोक अशी आहेत की त्यांना नेमकं आयुष्यात काय करायचं हे माहिती नाही आहे. 14% लोक अशी आहेत की काहीतरी करायचंय पण कन्फर्म नाही आहे. म्हणजे इंजिनिअरिंगसाठी प्रयत्न करतोय पण नाही जमलं तर घरचा बिझनेस बघणार, म्हणजे जमलं तर जमलं नाही तर नाही जमलं. आणि 3% लोक जगामध्ये अशी आहेत, 3% मुलं अशी आहेत ज्यांना आयुष्यात नेमकं काय करायचंय हे माहिती आहे आणि त्यांना तेच करायचंय की मला हे करायचंय आणि मला फक्त आणि फक्त हेच करायचंय. ही 3% लोक जगातली सर्वात यशस्वी लोक आहेत. जगातला असं म्हटलं जातं की जगातला सगळा पैसा जर समसमान वाटला तर तो पुन्हा 2 वर्षामध्ये अशा 2 ते 3% लोकांच्याकडे येतो. तीच ही 2 ते 3% लोक आहेत ज्यांना आयुष्यात नेमकं काय करायचं हे माहिती आहे. त्यामुळे आजपासून तुम्हाला कामाला लागायचं आहे की मला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे. मग कोणी म्हणेल मला डॉक्टर बनायचं आहे, कोणी म्हणेल इंजिनियर बनायचं आहे, कोणी म्हणेल स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे. तर अगेन मी बॅलन्स्ड लाईफ आणि आयुष्य घडवायचं या विषयावर बोलत असताना अगेन मी सांगते की तुम्हाला आयुष्यात काय करायचं यामध्ये फक्त करिअर येत नाही आणि करिअरचा चॉईस घेत असताना आपल्याला 4 गोष्टींचा क्रायटेरिया बघायला लागतो. म्हणजे करिअर कसं निवडावं याविषयी अनेक टेक्निक आहेत. स्मार्ट अनालिसिस आहे, स्वॉट अनालिसिस आहे, तुम्ही ऐकलं असेल. पण मला स्वतःला
इकिगाई हा कन्सेप्ट फार आवडतो. इकिगाई या कन्सेप्टमध्ये 4 क्रायटेरिया असतात. एखाद्या गोष्टीची मला आवड असणं, त्या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट असणं, जगाला त्याची गरज असणं आणि जग त्यासाठी पैसे द्यायला तयार असणं. या 4 क्रायटेरिया जुळल्या तर तुम्हाला तुमचा इकिगाई सापडला असा अर्थ होतो आणि मग तुमचं आयुष्य घडणं अगदी सोपं होऊन जातं. साधं सोपं तुम्हाला समजेल यासाठी मी सचिन तेंडुलकरचं उदाहरण देते. सचिन तेंडुलकरला त्याचा इकिगाई सापडला असं आपण म्हणू शकतो. याचं कारण पहिला क्रायटेरिया त्याला क्रिकेटची आवड होती. राईट? क्रिकेटची आवड होती म्हणून टीम मध्ये सिलेक्शन झालं का? चला मला आवडते, गायला आवडते, चला मला प्लेबॅक सिंगिंगला घेणार आहे कोण? क्रिकेटची आवड होती म्हणून टीम मध्ये नाही निवडलं. त्यांनी क्रिकेटचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं, रात्रंदिवस मेहनत घेतली आणि क्रिकेटमध्ये तो एक्सपर्ट झाला. राईट? आवड असणं, एक्सपर्टाईज असणं. क्रिकेटच्या खेळाने सचिन जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आनंद देत होता, म्हणजे जगाला त्याची गरज होती. लोकांना आनंद मिळत होता, त्यामुळे लोक पैसे देऊन तिकीट काढून खेळ बघायला येत होते, म्हणजे जग त्यासाठी पैसे द्यायला तयार होते. तुम्ही म्हणा मला सामाजिक कार्याची मॅडम खूप आवड आहे. तुम्हाला सामाजिक कार्याची आवड आहे, तुम्ही सामाजिक कार्य खूप चांगलं करता, जगाला त्याची गरज आहे, पण जग त्यासाठी पैसे द्यायला तयार करू शकता सामाजिक कार्य, नो डाऊट, पण तो तुमचा इकिगाई होऊ शकत नाही. त्यामुळं तुमच्या आयुष्याला तुम्हाला घडवायचं असेल तर तुमचं गोल क्लिअर असणं महत्वाचं आहे. कारण तुमचं गोल क्लिअर असेल तर आयुष्यातली निम्मी लढाई तुम्ही जिंकली. लक्षात येते? त्यामुळे आजपासून कामाला लागायचंय, मला काय आवडतंय, पुढच्या 10 वर्षांनी कोणत्या गोष्टीला महत्त्व येणार आहे, मी कशामध्ये एक्सपर्ट होऊ शकतो, जग कशासाठी मला पैसे द्यायला तयार होऊ शकतं, हा तुमचा गोल असणार आहे. आणि यानंतर एकदा का तुमचं गोल सेट झालं की मग तुम्ही काय काय गोष्टींना महत्त्व द्यायचंय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते कंपनी, तुमची संगत. Psychology says you are average of 5 people with whom you spend your time with. ज्या 5 लोकांच्या सहवासामध्ये, ज्या 5 मित्रांच्या सहवासामध्ये तुमच्या दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ जातो, त्या 5 लोकांचे ॲव्हरेज तुम्ही बनता. तुमचे 5 मित्र ड्रिंकर असेल तर 6वे ड्रिंकर तुम्ही असणार आहे. तुमचे 5 मित्र स्मोकर असतील तर 6वे स्मोकर तुम्ही असणार आहे. तुमचे 5 मित्र बिलियनियर असतील तर 6वे बिलियनियर तुम्ही असणार आहात. म्हणजे तुमचे 5 मित्र आहेत त्यांना 90% पडतात आणि तुम्हाला 40% पडतात असं कधीच होऊ शकत नाही. तुमचे 5 मित्र आहेत त्यांच्याकडे मर्सिडीज आहे आणि तुमच्याकडे नॅनो आहे असं कधीच होऊ शकत नाही. कारण तुमच्या अवतीभोवतीच्या 5 लोकांचे तुम्ही ॲव्हरेज करता. तुझं नाव सांग का? फक्त नाव सांगतो तुम्ही. पार्श्व. समजा फक्त एक एक्झाम्पल घेते. समजा पार्श्वनी उद्या सकाळी सोशल मीडियावर फोटो टाकला नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्याबरोबर शेक हँड करत असताना. रिअल इमेज, नॉट AI जनरेटेड इमेज. पार्श्वची व्हॅल्यू तुमच्या नजरेत वाढणार आहे का कमी होणार आहे? नक्की. समजा हाच पार्श्व संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला एखाद्या अतिशय टवाळखोर मुलाबरोबर खांद्यावर हात टेकून ठेवून अगदी टाळ्या देत म्हणजे एखाद्या व्यसनी मुलाबरोबर फिरताना दिसला तर पार्श्वची व्हॅल्यू वाढणार आहे का कमी होणार आहे? पार्श्व तर तोच आहे ना. पार्श्वच्या समजा तुम्ही पाण्याने भरलेलं भांड फ्रीझर मध्ये ठेवलं, काय होणार आहे? का बरं? बर्फ काय झाला? मी पाणी ठेवलंय, बर्फ काय झाला? राईट. एन्व्हायरमेंट. You are decided by your company. You are created by your company. You are destroyed by your company. So choose your company wisely. तुम्ही कोण आहात हे तुमच्या आजूबाजूला कोण आहे यावरून ठरणार आहे. तुम्ही कोण बनणार आहात हे तुमच्या आजूबाजूला कोण आहे यावरून ठरणार आहे. तुम्ही घडणार आहात का बिघडणार आहात हे तुमच्या आजूबाजूला कोण आहे यावरून ठरणार आहे. त्यामुळे चूज युअर कंपनी वाईजली. इट इज ओके टू स्टे अलोन दॅन स्टेइंग विथ अ रॉंग कंपनी. चुकीची संगत असण्यापेक्षा संगत नसलेली बरी. लक्षात येते? तुमच्या पुढच्या प्रवासामध्ये आज तुम्ही शालेय स्तरावर आहात, उद्या कॉलेजमध्ये जाल, उद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाल, हर तऱ्हेची माणसं तुम्हाला भेटतील. कोणी ड्रिंक्स घेण्यासाठी तुम्हाला आग्रह करतील,
कुणी तुम्हाला स्मोकिंगसाठी आग्रह करतील, कुणी नॉनव्हेजसाठी आग्रह करतील. मग तू जर हे केलं नाहीस तर आम्ही तुला एकटं पाडणार असं भीती घालतील. बऱ्याचदा मुलं या सगळ्या आमिषांना बळी पडतात. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इट इज ओके टू स्टे अलोन दॅन स्टेइंग विथ अ रॉंग कंपनी. चुकीची संगत असण्यापेक्षा संगत नसलेली बरी. कारण तुमची संगत, सायकोलॉजी असं म्हणते, पर्सनॅलिटी इज 20% जीन्स अँड 80% एन्व्हायरमेंट. मी अशी आहे, अशी का आहे, तुम्ही असे आहात, असं का आहात, याचं कारण 20% जीन्स आणि 80% एन्व्हायरमेंट आहे. मग 80% एन्व्हायरमेंट मध्ये तुमच्या घरचं वातावरण, तुमच्या शाळेचं वातावरण, तुमचे मित्र परिवार हे सगळं आलं तर लहानपणापासूनचं माझं वातावरण मी आता बदलू शकत नाही. पण इथून पुढचं माझं वातावरण काय असावं याचा चॉईस माझ्याकडे नक्कीच आहे आणि हा चॉईस मला वापरायचा आहे. त्यामुळे आजपासून तुमच्या डायरीमध्ये गोल सेटिंग नंतर लिहायचं आहे माझे जवळचे 5 मित्र जे तुमचं आयुष्य घडवणार आहेत. आता तुम्हाला आयुष्य घडवायचं असेल तर तिसरी महत्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी. खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला लागणार आहे ती म्हणजेच कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण मेहनत. मराठीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे, दगड आणि पाणी यांच्या युद्धात विजय पाण्याचा होतो, ताकदीच्या जोरावर नव्हे तर सातत्याच्या जोरावर. एक उदाहरण देते तुम्हाला. हुसेन बोल्ट माहितीये? हुसेन बोल्ट कोण आहे? हा, ऍथलीट. द फास्टेस्ट, मुलांना माहितीये का हुसेन बोल्ट माहितीये? द फास्टेस्ट मॅन अलाइव्ह ऑन द अर्थ. सर्वात वेगवान धावणारा मनुष्य प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. हुसेन बोल्टच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांची यादी करायची झाली तर गणती करणं मुश्किल होईल. हुसेन बोल्टचं फक्त ऑलिम्पिकचं रेकॉर्ड तुम्हाला सांगणार आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिक्स 100 मीटर गोल्ड, 200 मीटर गोल्ड, 400 मीटर गोल्ड. 2012 लंडन ऑलिम्पिक्स 100 मीटर गोल्ड, 200 मीटर गोल्ड, 400 मीटर गोल्ड. 2012 रिओ ऑलिम्पिक्स 100 मीटर गोल्ड, 200 मीटर गोल्ड, 400 मीटर गोल्ड. एखाद्या खेळाडूसाठी ऑलिम्पिकचं एक पदक म्हणजे आयुष्यभराची कमाई असू शकते. भारतासारख्या देशामध्ये ऑलिम्पिकला क्वालिफाय होणं ही सुद्धा आयुष्यभराची कमाई असू शकते. असं असताना तब्बल 3 ऑलिम्पिक्स मध्ये आपलं अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू, त्याच्या आयुष्यातला हा रिअल किस्सा. हुसेन बोल्टचा नायकी कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट होणार असतो. तुम्हाला माहिती असेल नायकी कंपनी शूज बनवणारी. हे सगळे सेलिब्रिटीज असतात, वेगवेगळ्या कंपन्यांची ऍड करतात आणि त्याच्याबद्दल पैसे घेतात. तर हुसेन बोल्टचा नायकी कंपनी बरोबर कॉन्ट्रॅक्ट होणार असतो आणि 300 करोडची मागणी हुसेन बोल्टच्या वकिलांनी केलेली असते आणि त्यांच्या मीटिंग्स चालू असतात. आणि त्यामध्ये नायकी कंपनीचा वकील म्हणतो तुमचा खेळाडू 3 ऑलिम्पिक म्हणून 3-3.5 मिनिटं सुद्धा धावला नाही आणि तुम्ही 300 करोडची कशी मागणी करताय? आता तुम्हाला प्रश्न पडेल 3 ऑलिम्पिक मिळून 3-3.5 मिनिटं कसा धावला नाही? तर हुसेन बोल्टचं 100 मीटरचं रेकॉर्ड आहे 9.58 सेकंड्स. हुसेन बोल्टचं 200 मीटरचं रेकॉर्ड आहे 19.19 सेकंड्स आणि हुसेन बोल्टचं 400 मीटरचं रेकॉर्ड आहे 38.27 सेकंड्स. आणि हे सगळे सेकंड्स मिळून 210 सेकंड काहीतरी होतात आणि 210 सेकंड म्हणजे 3-3.15 मिनिटं होतात. तर 3 ऑलिम्पिक मिळून फक्त 3-3.15 मिनिटं हा धावलाय. तेव्हा नायकी कंपनीचा वकील म्हणतो तुम्ही एवढ्या छोट्याशा वेळेसाठी 300 करोडची कशी मागणी करताय? त्यावर हुसेन बोल्टचा वकील म्हणतो हे 300 कोटी रुपये 3-3.5 मिनिटं धावण्याचे नाहीच आहे, मग कशाचे? 3-3.5 मिनिटापेक्षा कमी काळ धावून जगातले अद्भुत असे रेकॉर्ड स्थापन करण्यासाठी माझ्या खेळाडूंनी आयुष्याची 15 वर्ष दिलेली आहेत आणि 10,000 तासाहून अधिक तास धावण्याचा सराव केलेला आहे. त्याची एक किंमत आहे. सक्सेस हॅज अ प्राइस टू पे. मायकल फेल्प्स माहिती तुम्हाला? स्विमर. एका ऑलिम्पिक मध्ये 8 गोल्ड मेडल, एका ऑलिम्पिक मध्ये. म्हणजे हे तर जगातला मोठाच विक्रम आहे. आणि ती ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडते अशी सगळे जर्नलिस्ट मायकल फेल्प्सचं अभिनंदन करण्यासाठी बसलेले असतात. मायकल असा बसलेला असतो, सगळेजण कौतुक करतात, अभिनंदन करतात आणि एक जर्नलिस्ट उभा राहतो आणि म्हणतो मायकेल तू एका ऑलिम्पिक्स मध्ये 8 गोल्ड मेडल मिळवलंस, तू किती नशीबवान आहेस. आपल्याला पण वाटतं ना कुणीतरी काहीतरी यश मिळवतं, काय लकी आहे ना हा, असं पण म्हणतो ना.
तसाच तो पत्रकार मायकेलला म्हणतो तू किती लकी आहेस. त्यावर मायकेल हसतो आणि उत्तर देतो, एका ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल मिळवण्यासाठी मी रोज 10 तास पाण्यात पोहण्याचा सराव करत होतो. रोजचे 10 तास म्हणजे महिन्याचे 300 म्हणजे वर्षाचे. ऑलिम्पिक 4 वर्षातून एकदा येतात. 3600 इंटू 4 ऑलमोस्ट 14. मायकेल म्हणतो एका ऑलिम्पिकमध्ये 8 गोल्ड मेडल मिळवण्यासाठी मी 14,000 तासाहून अधिक तास पाण्यात पोहण्याचा सराव केलेला आहे. अजूनही तुम्हाला असं वाटतं का मला मिळालेले यश हे नशिबाने मिळालेलं आहे, व्यक्ती आहे म्हणून यश मिळालं त्याला? सक्सेस हॅज अ प्राइस टू पे. मी तुम्हाला यासाठी सांगते की परीक्षा आली आणि महिनाभर अभ्यास केला आणि 99% मार्क पडले असं कधीही होणार नाहीये. माझं ग्रॅज्युएशन झालं, नोकरीला लागलं आणि लाखोचं पॅकेज मिळालं असं कधीही होणार नाहीये. व्यवसाय सुरू केला आणि टर्नओव्हर लाखा करोड कोटीमध्ये वर्षभरात सुरू झाला असं कधीही होणार नाहीये. कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस. तुमचं पॅशन तुम्ही सोडायचं नाहीये, काय वाटेल ते होऊ दे, मग त्यात टिकून राहायचं. जो टिकून राहतो तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आज काहीतरी केलं आणि उद्या यश नाही मिळालं आणि मग मला डिप्रेशन आलं आणि मी सुसाईड केलो, नॉट गोइंग टू हॅपन. तुम्हाला त्यामध्ये टिकून राहावं लागेल, तुम्हाला चिकाटीने यामध्ये उतरावं लागेल. आयुष्य घडवत असताना ती पुढची गोष्ट, साधारण 15 ते 25 या वयोगटामध्ये मुलांच्या मनामध्ये अनेक निगेटिव्ह कॉम्प्लेक्स तयार होतात. मुलांमध्ये पण मुलींच्या मध्ये पण. एक कॉम्प्लेक्स असतो लुक बद्दल, आपल्या दिसण्याबद्दल. माझी उंची कमी आहे, माझं वजन जास्त आहे, माझा रंग सावळा आहे, हा एक कॉम्प्लेक्स असतो. दुसरा कॉम्प्लेक्स असतो आपल्या टॅलेंट बद्दल. मला चांगले मार्कच पडत नाही, माझं कशा स्कोरिंगच होत नाही, माझं टॅलेंटच कमी आहे, हा एक कॉम्प्लेक्स असतो. आणि तिसरा सगळ्यात मोठा कॉम्प्लेक्स असतो फायनान्शियल कॉम्प्लेक्स, जे मी माझ्या काउन्सिलिंगच्या केसेसमध्ये बघते. म्हणजे पालक मुलांना घेऊन येतात आणि मुलं पालकांसमोर म्हणतात त्यांनी काय केलं आयुष्यामध्ये. तुमच्यापैकी सुद्धा असे असतील, तुमचे मित्रमंडळी असे असतील, तुमचे मित्र चेष्टेने म्हणत असतील काय माझ्या बाबांनी केलंच नाही, तुम्ही सुद्धा असं म्हणत असाल. फायनान्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे बघा आपल्या अवतीभोवती श्रीमंत घरातली मुलं असतात, राईट. ती आयफोन घेऊन फिरतील, ती बुलेट वरून फिरतील, ती 5 स्टारला पार्टी देतील, ती फॉरेनला ट्रिप्सला जातील. मग आपल्याला वाटतं अरे माझे एवढे पण श्रीमंत असेल तर किती बरं झालं असतं, मी पण अशी ब्रँडेड लाईफस्टाईल फॉलो केली असती, मला अभ्यासच करायला लागला नसता. मग बरीच मुलं फ्रस्ट्रेट होतात, चिडचिड करायला लागतात आई वडिलांच्यावर, मी काही करू शकणार नाही असं त्यांना वाटायला लागतं. असं जर तुम्हाला कुणाला वाटत असेल किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कुणाला वाटत असेल तर 2 फायनान्शियल डाटा मी तुमच्याशी शेअर करते. पहिला डाटा असा आहे, 90% ऑफ द बिलियनियर्स आर फर्स्ट जनरेशन बिलियनियर्स. जगातले 90% अतिश्रीमंत लोक ही फर्स्ट जनरेशन आहेत. फर्स्ट जनरेशन म्हणजे त्यांच्या बापदाद्यांमध्ये कुणी एवढा पैसा पाहिलेला नव्हता, ते सोन्या चांदीचा संसार घेऊन जन्माला आलेले नव्हते. कित्येक श्रीमंत लोकांची जर आत्मचरित्र वाचली तर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या घरी खाण्यापिण्याची भ्रांत होती, रस्त्यावर राहणारी ही लोक होती, त्यांनी स्वतःच्या कष्टावर हे यश मिळवलेलं होतं. त्यामुळे मला खूप पैसा मिळवायचा असेल तर मी श्रीमंतच घरात जन्माला यायला पाहिजे अशी कोणतीही अट मॅन्डेटरी नाही आहे. बिकॉज 90% ऑफ द बिलियनियर्स आर फर्स्ट जनरेशन बिलियनियर्स. आणि पुढचा फायनान्शियल डाटा आहे, बिलियनियर्सच्या घरातली तिसरी पिढी शून्यावर येते. असं कसं बरं? बिलियनियर्सच्या घरातली पहिली पिढी असते बिल्डर्स. बिल्डर्स दे बिल्ड वेल्थ बिल्डअप करतात, संपत्ती उभी करतात. बिलियनियर्सच्या घरातली दुसरी पिढी असते प्रिझर्वर्स. आपल्या आईवडिलांनी कष्टाने पैसे मिळवताना त्यांनी बघितलेलं असतं, त्यामध्ये संपत्ती जतन करतात. आणि तिसरी पिढी असते स्पेंडर्स. त्यांनी आपल्या आईवडिलांना कधी कष्ट करताना बघितलेलंच नसतं, त्यामध्ये पैसे खर्च करत जातात आणि ते शून्यावर येतात. आणि आत्ताचा डाटा असं सांगतो की बिलियनियर्सच्या घरातली पुढची पिढी शून्यावर येते. कारण आज किती मुलं चैनीखोर आणि चंगळवाद बनत चाललेली आहेत. हे सगळं सांगायचं कारण काय, तुमचे आईवडील जर गरीब असतील, जर तुमचे हाऊस मौज पुरवू शकत नसतील, जर तुम्हाला ब्रँडेड लाईफस्टाईल देऊ शकत नसतील, जर तुमच्या गरजा पूर्ण करू शकत नसतील तर तुमचे बिलियनियर होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. अर्थात तुम्ही कष्ट केलं तर, दॅट इज द रूल. आणि तुम्ही जर श्रीमंत कुटुंबातले असाल, हवं तेव्हा मिळत असेल, कशाचीच गदार नसेल, तर तुम्ही शून्यावर येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळे मी कुठं जन्माला आलो, इथंच का जन्माला आलो, ह्याच घरात का जन्माला आलो,
जे काही करायचंय ते तुम्हाला करायचंय. आणि मग तुम्ही म्हणाल असं कसं बिलियनियरच्या घरातली सगळी मुलं अशी असतात का, सगळं असं होतं का? दॅट इज ऑल्सो रूल. जिथं पैसा मोरल व्हॅल्यूजवर उभा राहिलेला असतो तिथं कोणी शून्यावर येत नाही. तुम्ही सावजीबाई ढोलकिया, ध्रुव ढोलकिया माहिती तुम्हाला? गुजरातमधले प्रसिद्ध हिरे व्यापारी, म्हणजे जगामध्ये त्यांच्या नावावर काहीतरी वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत, लिम्का बुक वगैरे. त्यांच्या हजारो कामगारांना त्यांनी दिवाळीच्या वेळेला करोडोंचा व्यवसाय. यांच्या घरामध्ये एक रूल आहे. त्यांच्या घरातला मुलगा, नवीन पिढीतली मुलं जेव्हा शिक्षण पूर्ण करून व्यवसायामध्ये येतात तेव्हा त्यांच्यासाठी एक रूल आहे की त्यांनी व्यवसायात येण्यापूर्वी काही दिवस बाहेर जाऊन राहायचं असतं. आता तुम्ही म्हणाल वाटतं बिग डील, त्यात काही थोडे दिवस बाहेर जाऊन राहून आलं तर काय बिघडलं? तर त्याला रूल आहे. म्हणजे समजा उद्या तो मुलाला बाहेर पाठवायचंय तर आज रात्री त्याच्याकडचे सगळे आयडी प्रूफ काढून घेतले जातात. म्हणजे आधार कार्ड पासून पॅन कार्ड पासून सगळ्या गोष्टी काढून घेतल्या जातात. त्याला खोटा आयडी दिला जातो जेणेकरून त्याची ओळख कुठे पडू नये. त्याचे फायनान्शियल जे काही हे असतात जिथून तो पैसे काढू शकतो त्या सगळ्या गोष्टी स्विच केल्या जातात. म्हणजे त्याचं क्रेडिट कार्ड काढून घेतलं जातं, ATM कार्ड काढून घेतलं जातं. त्याला स्लीपर एक जोड दिले जाते, त्याला एक साधी पिशवी दिली जाते, त्याला बटनाचा 2000 रुपयाचा फोन दिला जातो, 2 जोड कपडे दिले जातात. सकाळी पहाटे त्याला एका रेल्वे स्टेशनवर सोडण्यात येतं. तिथं गेल्यानंतर त्यांना कळतं की मला कुठं जायचं आणि 3-4 दिवस पुरे एवढे पैसे त्याला दिले जातात. त्यानंतर पुढचा सगळा प्रवास, पुढचे सगळे दिवस त्यांनी स्वतःच्या चरित्रात स्वतः चालवायचं आहे. कुठूनही पैसे घ्यायचे नाहीये, स्वतः काम करायचंय. जे काही करायला लागेल ते स्वतः, कुठेही राहायचंय, रस्त्यावर या 5 स्टारला कुठेही राहायचं आहे, सगळं स्वतः बघायचं. हे कधीपर्यंत? घरचे जोपर्यंत न्यायला येणार तोपर्यंत. घरचे कधी न्यायला येणार? 2 महिन्याने येतील, 4 महिन्याने येतील, 6 महिन्याने येतील. ध्रुव ढोलकियाचा व्हिडिओ आहे. करोडोची संपत्ती असणारा हा मुलगा, 1 ग्लास पाणी मागितल्यावर 10 लोक पाणी घेऊन येतील असा हा मुलगा. या मुलाला रस्त्यावरचं काम करायला लागतं, हॉटेलमध्ये वेटरचं काम करावं लागतं, टॉयलेट वगैरे साफ करायचं काम करायला लागतं. का सांगितलं असेल बऱ्याचशी कामं करायला? त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी. कष्टाची किंमत कळावी, पैशाची किंमत कळावी आणि माणसांची किंमत कळावी. कारण आयुष्य घडवायचं असेल तर या 3 गोष्टींची किंमत तुम्हाला कळावी लागते. याशिवाय तुम्ही आयुष्यात मोठे जरी झालात तरी त्या ठिकाणावर तुम्ही राहू शकत नाही. बिलियनियर जरी झालात पण ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला शून्यावर यायला वेळ लागते. बघा, आज एका मॉलमध्ये गेल्यानंतर 5 मिनिटात आपण 10,000ची खरेदी करू शकतो. पैसे खर्च करायला नाही अक्कल लागत, त्याला प्रेम लागतच नाही. पैसे मिळवायला आणि ते टिकवायला तुम्हाला काहीतरी प्रेम लागतो. त्यामुळे तुम्हाला आयुष्य घडवायचं असेल तर तुम्हाला माणसाची किंमत कळायला हवी, पैशांची किंमत कळायला हवी आणि कष्टांची किंमत कळायला हवी. आता या वयामध्ये फायनान्शियल गोष्टींबरोबर आईवडिलांची वाद होतोच, पण त्याबरोबर बऱ्याचदा आईवडिलांची इतर अनेक कारणांनी खटके उडत असतात. तुमचे उडतात का? आईवडील सूचना देतात, सल्ले देतात, उपदेश देतात, चुका काढतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मागे लागलेले असतात. राग येतो ना आईवडिलांचा. काही मुलं तर आईवडिलांना विलनच बोलून टाकतात. म्हणजे कोल्हापूरची आपल्या समाजातली केस अलीकडे मागच्या महिन्यातली, त्या मुलांनी सगळीकडे मर्डर म्हणून लिहिलं होतं. म्हणजे आईवडील माझ्याकडे घेऊन आले. आधी वाटलं मर्डर नावाचा चित्रपट होता तो त्याच्या आवडीचा आहे की काय. त्याला म्हटलं काय मांडलं तर मला मर्डर करायचं. कुणाचं करायचं? वडिलांनी सांगायचं. आपल्या समाजातली केस. लाईफ इज व्हेरी हॉरिबल. म्हणजे खूप हॉरिबल सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तिथे मी तुमच्याशी डिस्कस करणार नाहीये. तुमच्यापैकी कोणाला स्वतःच्या आईवडिलांविषयी मनामध्ये राग असेल, त्यांना तुम्ही शत्रू वगैरे समजत असाल, त्यांना काही कळतच नाही असं वाटत असेल तर 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. या गोष्टींचा जरूर विचार करा. पहिली गोष्ट आहे अनुभव. समजा तुम्ही बीचवर फिरायला गेलाय, तुमच्याबरोबर तुमचं लहान भावंड आहे, तुम्ही 2घे जण रेतीमध्ये खेळताय, तुमचं लहान भावंड पाण्याकडे धावत चाललं, तुम्ही काय करणार? धरून मागे आणणार. पण त्याला समुद्राचं पाणी आकर्षित करते, त्याला समुद्राच्या पाण्याच्या उंच लाटा आकर्षित करतात, त्यात त्याला बेभान होऊन भिजायचंय. मग काय करणार? जाऊ देणार? एकट्याला जायचंय.
पण ती दंगा करते हो, मारामारी करते, आकांडतांडव करते, जोर जोरात ओरडते, तुम्हाला शिव्या देते, मग काय करणार? नक्की घरात प्रयोग करताय असं दिसते. बरोबर, मुलाला जाऊ देणार, तुमच्या भावंडाला जाऊ देणार? शुअर, नक्की. आता याचं कारण काय आहे? समुद्राच्या पाण्याचा धोका तुम्हाला कळतो, कारण पण त्या मुलाला कळत नाही, कारण तुम्हाला तुमच्या भावापेक्षा आयुष्याचा अधिक अनुभव आहे. आता आपल्याला रोल प्ले चेंज करायचा आहे. समजा तुमच्या जागी तुमचे आई वडील आहेत आणि भावंडाच्या जागी तुम्ही आहात. समुद्राचं पाणी म्हणजे बाहेरचं झगमगाटी जग आहे. इथं पार्ट्या आहेत, इथं मित्रमंडळी आहेत, इथं नाईट लाईफ आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ऑनलाईन गेमिंग आहे, मोबाईल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात. आई वडील नको म्हणतात, अरे त्या मुलाकडे जाऊ नको, तो मुलगा खराब आहे, तुम्हाला राग येतो. आई वडील मुलींना सांगतात हे कपडे घालू नको, मग तुम्हाला राग येतो. इथं समुद्राच्या पाण्याचा धोका जसं तुमच्या बाळाला कळत नव्हता, भावंडाला कळत नव्हता, तसं बाहेरच्या जगाचा धोका तुम्हाला कळत नाही, तुमच्या आई वडिलांना कळतो. कारण तुमच्या आई वडिलांना तुमच्यापेक्षा आयुष्याचा 20 ते 25 वर्ष अधिक अनुभव आहे आणि अनुभवाची डिग्री ही जगातली सर्वोच्च डिग्री असते. तुम्ही आज ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही नुसतं काय वाजवायचं, घरी जाऊन आई वडिलांचं ऐकायचं पण आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही PhD जरी केला आणि तुमचे अडाणी आई वडील जर समोर बसले असले तरी सुद्धा तुमच्या आई वडिलांची डिग्री तुमच्यापेक्षा जास्त आहे. कारण अनुभव हा सगळ्यात महत्वाचा गुरु असतो. त्यामुळं अनुभव हा महत्वाचा असतो. त्यामुळे आई वडील काय सांगतात ते आपल्याला ऐकायचं असतं. बऱ्याचदा मुलं आई वडिलांच्या बाबतीत म्हणजे पूर्ण विलन होऊन जातात. दुसरी महत्वाची गोष्ट इंटेन्शन. जगात कुठल्या आई वडिलांना असं वाटत नसतं आपल्या मुलांचं वाईट व्हावं. कुठल्या आई वडिलांना वाटत असेल? कुठल्याच आई वडिलांना वाटत नसते. विचार करा, लक्षात घ्या, तुम्ही घडलात, नाही घडलात, तुम्ही काही केलं, तुम्ही काही नाही केलं, तुम्ही व्यसनी झाला, तुम्ही जुगारी झाला, तुम्ही गटारात जाऊन लोळला, जगात कुणाला काही फरक पडणार नाही एक्सेप्ट युअर पॅरेंट्स. तुमच्या आई वडिलांशिवाय कुणाला काही पडलेलंच नाहीये. तुमचं चांगलं व्हावं किंवा आपलं चांगलं व्हावं असं वाटणाऱ्या 2 ते 3 व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात, त्यामध्ये आपले आई वडील असतात. बऱ्याचदा आई वडिलांची सांगायची पद्धत चुकते, नो डाऊट, आय ॲग्री अबाउट इट, पण त्यांचा हेतू कधीही वाईट नसतो. कारण जगात कोणत्याही आई वडिलांना आपल्या मुलाचं काहीतरी वाईट व्हावं असं वाटत नसतं. कधी कधी आई वडील चुकूही शकतात. सगळेच निर्णय बरोबर असतात असं नाही. करिअरचा निर्णय, अजून बरेचसे निर्णय आई वडील चुकतात. सांगली जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी गोष्ट झाली, नीटच्या मुलीचा मृत्यू झाला वडिलांच्या मारहाणीमध्ये, मारकांच्या अट्टहासामध्ये. घरोघरी असे लोक असू शकतात. अशा वेळेला मग आपले जवळचे लोक, नातेवाईक, काउन्सिलर यांच्या मदतीने आपण काही ना काही मार्ग शोधू शकतो. पण जगाला करायचं आणि आई वडिलांना शत्रू समजायचं, यातून तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही. कारण आपलं चांगलं व्हावं असं वाटणारी व्यक्ती म्हणजे आपले आई वडील आहेत. मग ते शिकलेले असोत, मग ते शिकलेले नसोत. मग अशी एक पॉईंट माझा राहून गेला, संगत. यामध्ये आपल्याला 5 माणसं मी वगैरे सगळी सांगितली. आजच्या घडीला आपल्याला सगळ्यात जास्त आणखी एक संगत लागली. सांगू शकता कशाची? मग आत्ताच्या घडीला आता मॅडम काय सांगतात, मोबाईल वापरू नका वगैरे असल्या काही सांगणार नाही आम्ही. कारण अन्न वस्त्र निवारण आहे, तर मोबाईल इज इम्पॉर्टंट थिंग. ही प्रोफेशनची गरज बनलेली आहे. फक्त मोबाईलच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोबाईल इज अ ग्रेटेस्ट गॅजेट, ॲट द सेम टाइम इट इज अ डेंजरस वेपन. तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी मोबाईल वापरला तर त्यासारखं अद्भुत ताकदवान आजच्या जगात काहीच नाही आहे. आणि तुम्ही चुकीच्या कामासाठी मोबाईल वापरला तर त्याहून तुमचं सर्वनाश करणारं दुसरं काहीच नाही आहे. लक्षात घ्या, मोबाईलवर जे काही चाललंय ना, जो काही अश्लील कंटेंट आहे, ऑनलाईन गेमिंग, आय थिंक आता बंद केलं ना गव्हर्नमेंटने, तर हे गेमिंग हे सगळं आहे ना, हा ट्रॅप आहे. कसला ट्रॅप आहे माहिती आहे? भारताच्या गोरगरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील, कामगार वर्गातील मुलं शिक्षण घेऊ नयेत, मोठी होऊ नयेत आणि ती काहीतरी भरपूर पैसे कमवू नयेत यासाठीचा हा ट्रॅप आहे. चायनामध्ये 14 वर्षाच्या मुलांनी दासाच्या आकाराच्या ड्रोनचा शोध लावलाय. आमची 14 वर्षाची जाऊ दे, 24 वर्षाची मुलं काय करतायत? रात्रंदिवस आपण स्क्रोलिंग करतोय. स्क्रोलिंग करणारा मेंदू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 2024 साली
ब्रेन रॉट हा शब्द डिक्लेअर केला वर्ड ऑफ द इयर. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रत्येक वर्षी एक शब्द जाहीर करते, वर्ड ऑफ द इयर. 2024 सालचा शब्द आहे ब्रेन रॉट. ब्रेन रॉट म्हणजे मेंदू सडणे किंवा मेंदू कुजणे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असं सांगते की सततच्या स्क्रोलिंगमुळे मानवी मेंदू आता कुजत चालला आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की स्क्रोलिंग करून माझा मेंदू कुजवायचा आहे का मेंदू चांगल्या कामासाठी वापरायचा आहे. तुम्ही ह्या ट्रॅपमध्ये अडकू नका. तुम्ही रात्रंदिवस ट्रॅपमध्ये अडकला तर तुम्ही चांगलं शिक्षण घेणार नाही. चांगलं शिक्षण नाही तर तुम्ही चांगले पैसे मिळवणार नाही. हा ट्रॅप कशासाठी सेट केलाय? राजकीय लोकांच्या मागे चापलुसी करणारी मुलं त्यांना मिळणार नाही तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर. जाती धर्माचा अफू बाजून तुमच्यामध्ये भांडणं लावता येणार नाही तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं तर. आंदोलनाने मोर्चे करण्यासाठी मुलं त्यांना मिळणार नाही तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर. तुम्ही ठरवायचंय मला पुस्तकात डोकं घालायचंय की मला रस्त्यावर नाचत फिरायचंय. चॉईस इज युअर्स. मी नेहमी सांगते चॉईस इज युअर्स बिकॉज लाईफ इज युअर्स. आई वडील सांगतात, शिक्षक सांगतात, काउन्सिलर सांगतात म्हणून आयुष्य घडत नाही. मला स्वतःला इन्साइट असला पाहिजे, मला स्वतःला काहीतरी करायचंय हे माझं परफेक्ट पिक्चर माझ्या ब्रेनमध्ये क्लिअर असलं पाहिजे तर माझं आयुष्य घडतं. आणि मग मला माझं आयुष्य घडवायचं असेल तर माझ्या हातामध्ये जे गॅजेट आहे ना ते मला चांगल्या पद्धतीने वापरायचं आहे. मोबाईल मॉनिटरिंग इज मस्ट. मी मोबाईल कशासाठी वापरतोय, ते काय बघणार आहे, किती वेळ वापरतोय याचं स्वतःचं मॉनिटरिंग असलं पाहिजे. स्क्रोलिंग करत बसलात तर तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करणार त्याचं भविष्य सांगायची गरज नाही. जगभरातली तुमच्या वयातली सगळी मुलं आज लॅबमध्ये आहेत, काही ना काही संशोधन करतायत. आम्ही कुठे आहे? का आम्हाला सगळ्या गोष्टी इम्पोर्ट कराव्या लागतात? बिकॉज आम्ही इन्व्हेन्शन मध्ये नाहीच आहे. इन्व्हेन्शन मध्ये आम्ही का नाही आहे? कारण आमचा सगळा वेळ, या वयातला सगळा वेळ चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर काहीतरी वेगळं करायचं असेल तर मोबाईलचा वापर तुम्हाला स्मार्ट मोबाईल स्मार्टली वापरावं लागणार आहे. आणि आयुष्य घडवत असतानाचा शेवटचा मुद्दा, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे तुमचा माइंड पॉवर. एक खूप सुंदर विचार आहे. There was a time when muscle has the power, then money becomes the power. Now time has came for mind power. एक काळ असा होता ज्या काळामध्ये म्हणजे राजे लोकांची जेव्हा काळ होता त्यावेळेला मसल पॉवरला सगळ्यात महत्त्व होतं. म्हणजे ज्या राजाकडे पोलादी ताकदीच्या स्नायूचे सेनापती तो राजा सर्वश्रेष्ठ समजला जायचा. कारण या सेनापतींना घेऊन कोणत्याही राज्यावर आक्रमण करणं आणि आपलं राज्य विस्तारित करणं त्या राजाला सहज शक्य होतं. नंतरच्या काळामध्ये मनी बिकेम्स द पॉवर. पैशाच्या जोरावर मी सगळं काही मिळवू शकतो, सगळं काही करू शकतो, कुणालाही मॅनिप्युलेट करू शकतो, हा एक विचार समाजामध्ये दृढ झाला. आजही पैसा म्हणजे सर्वस्व असंच काहीतरी समाजामध्ये आहे. पण अलीकडच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्यावधीची संपत्ती, अब्जावधीची संपत्ती असून सुद्धा डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या, निराश झालेल्या, आत्महत्या करणाऱ्या लोकांनी जगाला संदेश दिलाय. तुमच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी असेल पण तुमच्याकडे मनाची ताकद नसेल, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या भावनांवर जर नियंत्रण नसेल तर तुमची ही संपत्ती कुचकामी आहे. टाइम हॅज केम फॉर माइंड पॉवर. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी लाखोचा टर्नओव्हर असणारे लोक येतात, समोर बसून पुरुष मंडळी रडतात, रिलेशन कोलॅप्स झाले. त्यामुळे तुमचा पैसा हे सर्वस्व नाही आहे, तुमचं माइंड पॉवर, तुम्हाला थॉट आणि तुमचं इमोशन्स मॅनेज करता आले पाहिजे. आणि मग या वयामध्ये 15 ते 25 मध्ये 2 गोष्टी माझ्याकडे काउन्सिलिंगमध्ये जी मुलं येतात, 2 इमोशन्स मला दिसतात. एक आहे ॲग्रेशन, दुसरं आहे डिप्रेशन. ॲग्रेशन म्हणजे काय सांग? राग, तापटपणा, तुला बघतो, तुला सांगतो, तिथं भेट, कॉलर, राईट? सी व्हॉट सायकोलॉजी सेज ऑल इमोशन्स आर नॉर्मल. कुठली भावना चुकीची नाही आहे, ते इमोशन तुम्ही एक्सप्रेस कसं करता, तुमची वर्तणूक काय आहे त्यावरती भावना चांगली का वाईट हे ठरत असते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. 2007 T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस इंग्लंड. इज देयर एनिथिंग स्पेशल? 2007 T20 वर्ल्ड कप इंडिया वर्सेस इंग्लंड माहिती पाहिजे हो. राईट. युवराज सिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड काय आहे? ओके. जर अजून कोणाला माहिती नसेल तरी जाऊन तुम्हाला युट्यूबला ती मिळते क्लिप बघा. तो रेकॉर्ड असा सेट झाला नव्हता बरं का.
युवराज सिंगला अँड्रू फ्लिंटॉकची हे चालू असते, ओव्हर चालू असते आणि तो फ्लिंटॉक स्लेजिंग करतो. स्लेजिंग म्हणजे काय म्हणते? कोल्हापुरी भाषेचा शिवा असं समजतो. तुम्हाला कुणीतरी शिवी दिली तर तुम्ही काय करणार? घराला जाणार ना? गप्प बसणार कोणी कोल्हापुरी भाषेची शिवी दिली तर? नाही ना? हा युवराज सिंग सुद्धा बॅट वगैरे घेऊन असा मारायला चाललेला असतो. धोनी त्याला थांबवतो. आपण रन काढायला आलोय, आपण मॅच जिंकायला आलोय असं त्याला सांगतो. आणि त्यानंतर आय थिंक स्टुअर्ट ब्रॉडची हे असते, ओव्हर असते आणि त्याच्या प्रत्येक बॉलला दिस इज व्हॉट वी कॉल चॅनलायझेशन ऑफ अँगर. राग चुकीचा नाही आहे, त्या रागाचं तुम्हाला चॅनलायझेशन करता आलं पाहिजे. महात्मा गांधींना रेल्वेत उतरवलं कृष्णवर्णीय म्हणून. आनंद झाला असेल का? दुःख झालं असेल, राग आला असेल, पण त्या रागातून स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. शिवाजी महाराजांनी द्विस्वराज्याचं उभं केलं. मुघलांचं ते जुलमी राज्य होतं, त्याला प्रचंड राग आला होता. राग आला म्हणून असंच भांडत बसले नाही, त्यांनी टेक्निक वापरली आणि द्विस्वराज्य होतं. त्याला अफजल खानाचा वध वगैरे हे सगळं काय? चॅनलायझेशन ऑफ द अँगर. अफजल खानाला माहिती होतं की हा दख्खनचा प्रदेश अतिशय दुर्गम आहे आणि हे सगळे जे काही मावळे वगैरे आहेत ते आपल्याला डोंगरावर गडावर पकडू शकतात आणि आपले कितीही सैन्य असेल तर आपण जिंकू शकणार नाही. अफजल खान शिवाजी महाराजांना मोकळ्या मैदानावर आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असतो. त्यांना राग येईल यासाठी मंदिरांची तोडफोड वगैरे करत असतो. पण शिवाजी महाराजांनी टेक्निक वापरली, लॉजिकल ब्रेन वापरला आणि रागाचं चॅनलायझेशन केलं. तुम्हाला राग आला तो तुम्हाला त्याचं चॅनलायझेशन करता आलं पाहिजे. जगातल्या सगळ्यात यशस्वी लोकांची यादी जर तुम्ही काढली आणि त्यांचं आत्मचरित्र तुम्ही वाचलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल. कधीतरी कोणीतरी त्यांचा खूप अपमान केलेला होता, कोणीतरी त्यांची संधी काढून घेतलेली होती, कोणीतरी त्यांच्या आयुष्यात अडथळा निर्माण केलेला होता. पण या अडथळ्यांमध्ये ते रागात जाऊन तुम्हाला काही कृती करायची नाहीये. तर तुम्हाला बऱ्याचदा काय होतं, छोट्या मोठ्या रागाचं भांडण इतकं मोठं होतं की मुलांची पोलीस स्टेशन पर्यंत हजेरी होते. अशा गोष्टींमध्ये तुम्ही अडकू नका. राग आला तर द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग ही टेक्निक आम्ही वापरतो, पॉज थेरपी. लगेच काय भांडायची काही गरज नाही आहे. तुम्ही त्या रागाचं चॅनलायझेशन करा आणि काहीतरी करून दाखवा. आणि या वयातलं दुसरी जी इमोशन आहे ती आहे डिप्रेशन. डिप्रेशन इज अ वर्स्ट टू ट्रीट. एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला लक्षात येते की डिप्रेशन सारखा वाईट आजार जगात कोणताच नाही. निराश वाटणं, आयुष्य जगायला नको वाटणं, 16-17 वर्षाच्या मुलाला जेव्हा हे वाटतं ते तेव्हा त्याहून दुर्दैवी काहीच नसतं. आज नीटला बसणारी मुलं, IIT ला बसलेली मुलं, IIT बॉम्बे मिळालेली मुलं सुद्धा आत्महत्या करतात. हे कशामुळे करतात? डिप्रेशन आलेलं असतं. हे सगळं खूप खूप मोठा विषय आहे, त्याला एका वेगळ्या लेक्चरची गरज आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे डिप्रेशन येऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे? फक्त 2-3 गोष्टी. कुणाशीही तुलना करू नका. इथं प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. अमिताभ बच्चन माहिती महान आहे, लिव्हिंग लेजंड म्हणतो. अमिताभ बच्चन यांचा अलीकडचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, आय एम अ पीनट इन फ्रंट ऑफ रजनीकांत. रजनीकांतच्या समोर मी चिरीमिरी आहे असं का ते म्हणतात? माझ्या एका चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त बजेट रजनीकांतच्या एका चित्रपटातल्या गाण्याचं असतं. हे उदाहरण मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तुमच्यापेक्षा सुंदर, तुमच्यापेक्षा श्रीमंत, तुमच्यापेक्षा हुशार, तुमच्यापेक्षा बुद्धिमान, तुमच्यापेक्षा यशस्वी कुणी ना कुणी असणारच आहे. त्यामुळे तुलनेच्या या चक्रामध्ये अरे त्याला एवढे मार्क मिळाले, त्याला एवढं पॅकेज मिळालं, त्याचा टर्नओव्हर एवढा आहे. इथं प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा स्टार्टिंग पॉईंट ओळखा. इलॉन मस्कच्या घरी माझा जन्म झाला असेल तर माझं आयुष्य आणि आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये माझा जन्म झाला असेल तर माझं आयुष्य, यामध्ये काही फरक असेल का नाही सांगा बरं? मग आदिवासी वाड्या वस्त्यावर जन्माला 10 वर्षाच्या मुलांना रडून चालणार आहे का? अरे इलॉन मस्क 10 वर्षाचं मुलं काय एन्जॉय करते आणि मी काय करतोय? नो, इथं काही कंपॅरिझनच नाहीये. तुम्ही कुठे आहात, तुमच्याकडे काय रिसोर्सेस आहेत आणि त्याचं तुम्ही काय करू शकता, दॅट इज द ओनली क्वेश्चन. मी इथं आहे, या गावात आहे, माझे आईवडील असते, माझी फायनान्शियल कंडिशन अशी आहे, माझी बुद्धिमत्ता एवढी आहे, याचं मी बेस्ट काय करू, दॅट्स इट. आणि त्यामुळे तुलनेच्या या चक्रामध्ये अडकू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही खूप मेहनत घेतली, तुम्ही खूप प्रयत्न केले, रात्रंदिवस हार्डवर्क केले, पण तुम्हाला हवं तसं यश नाही मिळालं. बिलकुल निराश व्हायचं कारण नाही, घाबरून जायचं कारण नाही. आजचं जग प्रचंड अपॉर्च्युनिटीजनी भरलेलं आहे. आम्ही जेव्हा मेडिकलला ऍडमिशन घेतली, आमच्या आई वडिलांना 2च गोष्टी माहिती होत्या, मुलाला इंजिनियर करायचंय, मुलीला डॉक्टर करायचं.
कारण तेव्हा तसाच ट्रेंड होता. आज असं नाहीये. आज करिअरच्या लाखो संधी आहेत. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही कसं करता यावर तुमचं यश अवलंबून राहणार आहे. सचिन तेंडुलकरने आयुष्यभर काय काम केलं सांगा? क्रिकेट खेळणं म्हणजे नेमकं काय केलं? नो नो नो. क्रिकेट खेळणं म्हणजे काय? बॅटनी बॉलला मार. इज इट अ डिफिकल्ट टास्क? असं काय आहे अरे बॅटनी बॉलला कसं काय मारलं? असं तर नाही आहे ना. म्हणजे एखादा न्यूरो सर्जन एखादी इंटेन्स सर्जरी करतो तर म्हणू शकतो अरे फार अवघड काम आहे. बॅटनी बॉलला मारणं असं काय अवघड काम आहे का? पण त्यांनी ते काम असं केलं की तो क्रिकेटचा देव बनला. मला काय सांगायचं, तुम्ही काय करता यापेक्षा कसं करता. डॉली चायवाला इंग्लंडचा राजा येऊन चहा पितो. काय करता यापेक्षा कसं करता महत्वाचं आहे. घरी जाऊन सांगायचं नाही मी अभ्यास करणार नाही, चहाचा गाडा टाकणार आहे वगैरे, राईट? तर तुमच्या कामातलं तुमचं डेडिकेशन, तुम्ही किती जीव ओतून काम करता यावर तुमचं यशस्वी होणं गरजेचं महत्वाचं आहे. सायकोलॉजीमध्ये खूप सुंदर शब्द आहे रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे बाउन्स बॅक करता येणं. यात्रेमध्ये खेळणं मिळतं बघा, एक डॉल असते त्याला ठोसा मारला की ते पुन्हा आहे तसं उभं राहतं. याला म्हणायचं रेझिलियन्स. सक्सेसच्या डेफिनेशनने व्याख्यानाची सुरुवात केली होती. सक्सेसच्या डेफिनेशनने व्याख्यानाचा शेवट करते. आयुष्यात काहीतरी मिळवणं म्हणजे यशस्वी होणं असं नसतं. तर आपल्याला अपयश आलं तरी त्यातून उभं राहणं हे सुद्धा सक्सेसच असतं. त्यामुळं मांजरीशी कितीही उंचावून पडली तर पुढच्या क्षणाला 4 पावलांवर उभं राहते आणि गुरगुरायला लागते. तसं आयुष्याकडे बघून गुरगुरता आलं पाहिजे. आयुष्यात अनेक अडचणी येतील, अनेक संकट येतील. तुम्ही जसजशी प्रगती कराल तशी तुम्हाला मागं खेचणारे लोक भेटतील. संयोजकांना सुद्धा माहिती आहे, माझ्या व्याख्यानाच्या बाबतीत सुद्धा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. मी 20 वर्ष सोशल एरियामध्ये सोशल सेक्टरमध्ये काम करते. अनेक प्रकारचे लोक मी बघितलेले आहेत, अनेक व्यक्ती बघितलेल्या आहेत, अनेक विकृती मी बघितलेल्या आहेत. बिलकुल कुणाला घाबरायचं का कारण नाही. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्याकडे जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल आणि प्रचंड इच्छा शक्ती असेल तर स्काय इज द लिमिट. आणि फक्त पुस्तकी किडा बनू नका. भरपूर पर्यटन करा, पुस्तकं चांगली वाचा, स्वतःचं चांगलं सुदृढ आरोग्य बनवा. तुमचं व्यक्तिमत्व इतकं पॉवरफुल बनवा की जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर तुमचं नाणं खणखणीत वाजलंच पाहिजे. तर खऱ्या अर्थानं हे नेतृत्व प्रशिक्षण शिबिर यशस्वी झालं असं म्हणता येईल. तर तुमच्या व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्यामध्ये जर असे कोणी असतील ज्यांना भीती वाटते, ज्यांना डिप्रेशन आहे, ज्यांना आयुष्य जगावंसंच वाटत नाही तर जरूर तुम्ही माझ्याकडेच पाठवा. असं मी म्हणत नाही इथं काही मी माझी ॲड करायला आलेली नाही आहे. मला काम भरपूर आहे. फक्त तुम्ही डेफिनेटली या गोष्टीला ॲड्रेस करा आणि एखाद्या काउन्सिलरकडे त्या तुमच्या मित्राला किंवा स्वतःला गरज पडेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे करा. तर ही चांगली संधी मला दिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या कमिटीचं मी मनापासून आभार मानते. ऑल द बेस्ट. थँक्यू.